ईद उल फितर हा पवित्र मुस्लिम सण आहे, जो रमजानच्या पवित्र महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो। हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून प्रेम, एकोपा, कुटुंब आणि समाजातील एकता वाढवण्याचा एक सुंदर माध्यम आहे। या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात आणि आपल्या प्रियजनांसोबत हा सण आनंदाने साजरा करतात। 2026 या वर्षात 21 मार्च रोजी रमजान ईद भारतात साजरी होतीये। देशभरात मुस्लिम बांधवांकडून मोठ्या जल्लोषात याची तयारी सुरू आहे। संपूर्ण महिनाभर रोजाचे उपवास केल्यानंतर ही ईद साजरी करण्यात येते। मशिदींमध्ये सकाळपासूनच नमाज अदा करून मिठी मारत एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात। रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद। इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठं महत्त्व आहे। या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात। याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असं म्हणतात। एका महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते। याशिवाय रमजानचं महत्त्व सांगायचं झाल्यास याच महिन्यात इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेला कुराण अवतरित झाला अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे। धार्मिकतेसोबतच या सणाला दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं। रमजान या सणाला खास शीरखुर्म्याची मेजवानी देखील बनवली जाते। सकाळी नमाज अदा केल्यानंतर दहीभात आणि साखर याचं सेवन केलं जातं। यासोबत खारीक खाण्याची देखील पद्धत आहे। या दिवशी दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना देण्याची परंपरा वर्षानुवर्ष मुस्लिम बांधवांकडून पाळली जाते, तर विविध प्रकारच्या मिठाईचं देखील वाटप केलं जातं।